class. So लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, क्रिटिकल वेलोसिटी, एस्केप वेलोसिटी, त्याचे प्रोजेक्टाइल्स प्लस टाइम पिरियड ऑफ एन ऑर्बिट्स त्याचे आपण चेकआउट केलं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे की लास्ट पॉइंट बघायचं आहे या चॅप्टरचा. एक लक्षात ठेवा, तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ते वगैरे सगळे काढले आहेत ना. मग जिथे एफ आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा, तिथे लिहा एफ इज अ वेक्टर क्वांटिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं काढलाय तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये, तिथं लिहून ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अन वेक्टर क्वांटिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. नंतर सेकंड पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे मी म्हणतो लेक्चर मध्ये हे एकदा डिफाइन केलं होतं, gm/r. Gravitational potential and gravitational potential energy. And gravitational potential energy is a scalar quantity. Is a scalar quantity. And intensity of gravitational field. Intensity of gravitational field is equal to gm/r square. gm/r square. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी म्हणजे काय म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास. याचा अर्थ gm/r square. आणि ही जी क्वांटिटी आहे ही वेक्टोरियल क्वांटिटी आहे. This is a vectorial quantity. No, vector quantity. लिहून ठेवायचं. This is a vector quantity. Gravitational field is an intensity is a vector quantity. Is a vector quantity. आता असं का म्हणतोय मी ते प्रॉब्लेमच्या वेळी लक्षात येईल तुम्हाला. आता आपल्याला बोर्डाच्या ह्याला एवढं विचारत नाही त्या बाबतीत, पण जेव्हा तुम्ही हाय बाकीच्या लेवलला जाल त्यावेळी तुम्हाला हा लक्षात येतील पॉइंट्स की नक्की हे काय असतं. ठीक आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे जी एनर्जी त्याला असे धरून ठेवते. बाइंडिंग मीन्स धरून ठेवणं असं म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे की एखादा सॅटेलाइट जर आपल्या अर्थने धरून ठेवला, समजा असा अर्थने धरून ठेवला, तर ती काय होते की त्याला जी एनर्जी अक्वायर्ड आहे त्याला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. ओके. मग आता काय करूया, त्यासाठी ना एक तुमचा प्लॅनेट अर्थ कन्सिडर करूया आणि असं म्हणूया की त्याला त्याच्या भोवती या ऑर्बिट मध्ये ज्याची हाईट तुमचा सॅटेलाइट ना ऍट एच ठेवलेला आहे आणि त्याचं प्लॅनेटची रेडियस r एवढी आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ह्या सॅटेलाइटची ना आता एनर्जी काढायची. आता याला बाइंडिंग एनर्जी का म्हणतात ते बघू नंतर. आता काय करूया, याची पहिल्यांदा याची एनर्जी फाइंड आउट करूया. आता इथे एनर्जीचे दोन आहेत. कुठले, एक सॅटेलाइट रिव्हॉल्व होण्यासाठी आपण एक हॉरिझॉन्टल वेलोसिटी देतो. हे तर लक्षात आहे ना की आपण सॅटेलाइट प्लॅनेटच्या अराउंड रिव्हॉल्व होण्यासाठी काहीतरी हॉरिझॉन्टल वेलोसिटी देतो. म्हणजे ह्याला काहीतरी वेलोसिटी आहे. म्हणजे कुठली एनर्जी असणार, याला वेलोसिटी एक्झिस्ट आहे म्हटल्यावर कायनेटिक एनर्जी. सेकंड काय आहे की हा सॅटेलाइट एखाद्या पोझिशनवर आहे. कुठून, या सेंटर पासून r+h पोझिशन आहे आणि काय करणार आहे, अर्थ ह्याला टुवर्ड्स द सेंटर असं ओढत असणार. म्हणजे काय आहे की तुमचा सॅटेलाइट या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगेन्स्ट काहीतरी काम करून तिथं मूव्ह एका ठिकाणी थांबलाय. तुमचा सॅटेलाइट ना अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अगेन्स्ट वर्क करून काहीतरी थांबलाय तिथे. मग अशा थांबलेल्या ठिकाणी काय म्हणतात की त्या ठिकाणी त्याला पोझिशन अक्वायर झालं. म्हणजे आपण म्हणत होतो की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, तशा प्रकारे इथं तुमची काय झालंय की सॅटेलाइटने एक स्पेसिफिक पोझिशन अक्वायर केली आहे. मग पोझिशन अक्वायर केली की पोझिशनला असोसिएटेड एनर्जी असते ती म्हणजे
पोटेन्शियल एनर्जी. हे लक्षात आले की तुम्हाला सॅटेलाइटला दोन एनर्जी आहेत. कुठल्या? एक कायनेटिक एनर्जी आहे जी त्याच्या व्हेलॉसिटीमुळे त्याला अक्वायर झाली आहे, आणि सेकंड आहे की तो एका स्पेसिफिक पोझिशनला गेल्यामुळे जी एनर्जी झालेली आहे किंवा ती जी एनर्जी असोसिएटेड आहे पोझिशनची ती म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. मग आपण काय काय करूया? फॉर एक्झाम्पल की लेट अस अज्युम दॅट की प्लॅनेटचा मास m आहे, त्याची रेडियस r एवढी आहे, तुमचा सॅटेलाइटचा मास m एवढा आहे, आणि तो ऍट हाईट h एवढ्या प्रोजेक्टाईलला ठेवलेला आहे किंवा ऍट h तुम्हाला तो ठेवलेला आहे. मग आता काय करायचे? आपल्याला माहिती आहे की तुमचा सॅटेलाइट इन सर्क्युलर ऑर्बिट मूव्ह होत असं आपण म्हणतो. आपण अज्युम करूया आपल्यासाठी कसं आहे, आपण जॉमेट्रिकल शेप्स मध्ये सर्कल म्हणा किंवा स्पियर म्हणा असे डेफिनाइट शेप बघितले. मग आपण काय म्हणूया की आपला जो सॅटेलाइट आहे ना, तो सॅटेलाइट तुमचा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो. आता दरवेळी होत असेल असं नाहीये, पण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण असं कन्सिडर करूया की तुमचा सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो. मग सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह झाले की आपल्याशी आता आपल्याला डील करणं सोपं जातं. ओके, मग आता काय करूया की पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढूया. मग कायनेटिक एनर्जी काय आहे की ह्याला व्हीसी किंवा हॉरिझॉन्टल वेलोसिटी किंवा त्याला क्रिटिकल वेलोसिटी असे म्हणतात. प्रॉब्लेम्स मध्ये काय किंवा हॉरिझॉन्टल वेलोसिटी म्हणून विचारतात किंवा क्रिटिकल वेलोसिटी, दोघांचा अर्थ एकच होतो. हॉरिझॉन्टल वेलोसिटी म्हणजे पण तेच आणि क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे पण तेच. मग कायनेटिक एनर्जी काय होणार? 1/2 mvc². ओके, मग आता आपल्याला व्हीसी ची माहिती आहे. as we know that Vc is equal to under root gm by r. r म्हणजे काय नक्की? स्मॉल r म्हणजे कॅपिटल R प्लस h, तुमची रेडियस अर्थची प्लस सॅटेलाइटच्या हाईटवर पोझिशन घेतलेला आहे ती, तो म्हणजे हा स्मॉल r. मग ही व्हॅल्यू यात टाकायची आहे. मग कायनेटिक एनर्जी काय होणार? 1/2 m into Vc². याचा स्क्वेअर काय होणार? ते फक्त स्क्वेअर रूट जाणार ना वरती, म्हणजे काय? gm/r येईल होल स्क्वेअर. आता स्क्वेअर रूटचा स्क्वेअर घेतला आपण, याचा अर्थ 1/2 into हाफ 1/2 into 2 केलेला आहे. इन शॉर्ट हे काय होणार की gmm/r into 2. हे काय झाली तुमची कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय आहे? 1/2 gmm/r. हा पॉइंट लक्षात आला? हे लक्षात आलं? म्हणजे काय काढले आपण आता? कायनेटिक एनर्जी काढली. काय लक्षात झोपलाय का? कुठला खरं असं झालं गेला नाही. हा, काय झाले? आपण इथं कायनेटिक एनर्जी काढली. कोणाची? या सॅटेलाइटची. कशामुळं? या हॉरिझॉन्टल वेलोसिटी किंवा त्याला आपण क्रिटिकल वेलोसिटी असे म्हणतो. प्रॉब्लेम्स मध्ये त्यांना दोन वर्ड्स वापरू शकतात, एक हॉरिझॉन्टल वेलोसिटी किंवा क्रिटिकल वेलोसिटी. ठीक आहे, आधी काय करूया? हा पार्ट एक काढून घेऊया, मग आपण पोटेन्शियल एनर्जी काढू कशी काढायची. सो राईट नाउ बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. डेफिनेशन आहे द मिनिमम एनर्जी of a satellite, the minimum energy of satellite required to escape from Earth's gravitational influence. Earth's gravitational influence is called binding energy. It's called binding energy of satellite. आता हे म्हटलं म्हणजे नक्की काय म्हटलं मी की काय झालंय तुम्हाला असं तुमची काय केली आता सॅटेलाइटला अर्थने असं बाउंड करून ठेवले किंवा धरून ठेवले असं म्हणूया. मग काय करायचं आहे की आपल्याला एवढी एनर्जी द्यायची आहे की ज्याद्वारे तुमचा
लक्ष द्या इकडं, ज्याद्वारे तुमचा सॅटेलाइट आहे ना तो या बाउंड पासून मोकळा झाला पाहिजे. मग आता ही केवढी एनर्जी असते की जेवढी तुमची अर्थने धरून ठेवले, जेवढ्या एनर्जीने अर्थने धरून ठेवले तेवढीच एनर्जी दिली की तुमची सॅटेलाइट फ्री होईल. आता एस्केप व्हेलॉसिटीला तुम्ही एस्केप व्हेलॉसिटी काढताय ना याच्या आधी, मग एस्केप व्हेलॉसिटी काढताना आपण काय म्हटलं होतं की ऍट इन्फिनिटी काय होती तुमची टोटल एनर्जी 0 होती असं आपण म्हटलेलं होतं. काय म्हटलं होतं की ऍट इन्फिनिटी तुमच्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 होती असं म्हटलेलं. आता टोटल एनर्जी 0 याचा अर्थ आपण म्हटलं होतं की अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर गेला. मग नक्की म्हणजे काय म्हणायचं, अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर गेला याचं त्याची टोटल एनर्जी 0 झाली पाहिजे. बरोबर, त्याची टोटल एनर्जी 0 झाली पाहिजे. मग आता काय करायचं आपल्याला की तुमच्या अर्थने काहीतरी ग्रॅव्हिटेशन फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशन फील्डचा यूज करून ना त्या सॅटेलाइटला असं धरून ठेवलंय. मग आपल्याला एवढी एनर्जी द्यायची आहे की त्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 झाली पाहिजे. म्हणजे टोटल बाइंडिंग एनर्जी त्याची कॅन्सल झाली पाहिजे आणि सॅटेलाइटला कुठलीही एनर्जी उरली नाही पाहिजे असं म्हणतो आपण. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो आपण की तुम्ही सॅटेलाइटला अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्ड पासून एस्केप करताय. लक्षात येतंय की कन्फ्युज होतंय? एस्केप व्हेलॉसिटी काढताना आपण काय म्हटलं होतं की तुमची टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल किंवा सॅटेलाइट 0 आहे असं आपण सांगितलं होतं. ऍट इन्फिनिटीला आपण काय म्हटलं होतं की तुमची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, कायनेटिक एनर्जी 0 आहे हे आपण म्हटलं होतं ना. मग आता टोटल काढताना काय सांगितलं होतं की एनर्जी ऑफ एन सॅटेलाइट इज 0. मग आपल्याला काय करायचं आहे की बाइंडिंग एनर्जी काढताना काय करायचं, सॉरी तुमच्या एनर्जी किंवा सॅटेलाइटची बाइंडिंग एनर्जी काढताना काय करायचं आहे की तुमच्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 करायची आहे. म्हणजे काय म्हणतोय की मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे टोटल एनर्जी 0 झाली याचा अर्थ तुमचा सॅटेलाइट एस्केप झालेला आहे असं म्हणतो. आता असं आपण असं डायरेक्टली पिक्चर रिप्रेझेंटेशन नाही करू शकत. मग आपण काय ऍक्च्युली एस्केप होतो म्हणजे काय करतो आपण, त्याला काहीतरी आपण कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी देतो ज्याद्वारे तो एका पोझिशन पासून मूव्ह व्हायला लागतो, एखाद्या पोझिशन पासून मूव्ह व्हायला लागतो आणि कुठे लांब जाऊन पडतो. मग तेच आपण करतोय की हे जे आहे टोटल कायनेटिक एनर्जी देणार किंवा अजून काहीतरी देणार ना आपण, ह्याला एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये देणार आहे. कारण आपण काही देताना किंवा घेताना एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये आपलं एक्सचेंज चालू असतं. म्हणून आपण काय म्हणतोय की तुमचा जो सॅटेलाइटला आपण स्वतः एवढी एनर्जी देणार आहोत की तो ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर गेला पाहिजे. याचाच अर्थ त्याची टोटल एनर्जी 0 झाली पाहिजे. हा पॉईंट लक्षात आला. एस्केप म्हणजे त्याची टोटल एनर्जी 0 झाली पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट त्यालाच आपण त्याचं बाइंडिंग एनर्जी म्हणतो की एवढी एनर्जी आपल्याला लागणार ज्याद्वारे त्याची टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट 0 झाली पाहिजे. हे आपण म्हणतोय, अंडरलाईन आपल्याला ते म्हणायचं. ठीक आहे, आधी लिहून घ्या, इथपर्यंत घ्या, मग आपण मी सांगतो पुढे काय. कन्सिडर अ सॅटेलाइट, consider a satellite of mass m, of mass small m, revolving at a height h, above the surface of earth, in a circular orbit, let capital M be mass of earth. Let capital M be mass of earth. Capital R be radius of earth. Capital R be radius of earth. And VC
म्हणजे असं लिहायचं आपल्याला, व्ही ला सबस्क्रिप्टला सी, व्हीसीबी क्रिटिकल वेलॉसिटी, critical velocity of satellite. Therefore, radius of orbit small r equal to capital R plus H. Small r equal to capital R plus H. आता वरचे सगळे वाक्य लक्षात ठेवून एवढे इमेज लक्षात ठेवले तरी पास. काय म्हणायचंय, लेट m be the mass of a planet, r be radius of an ओ बळा बोलून झालं. हे सगळी 4-5 वाक्य आहेत ना, ती डायरेक्ट या इमेज वर लक्षात ठेवायची. इमेज जर काढलं ना, इमेजचं डिस्क्रिप्शन फक्त आपल्याला तिथे लिहायचं. काय, लेट कॅपिटल M be the mass of a earth, r be a radius of earth, then satellite is revolving or revolving a circle. Satellite is at height h from the surface of earth and it's revolving in a circular orbit. And let m be the small m be the mass of a satellite and c be the critical velocity. एवढीच आपण वाक्य लिहिली, त्याच्यावरून लक्षात ठेवली तरी बस. आपण क्रिटिकल वेलॉसिटीच्या वेळी एक डायग्राम काढली होती, तीच डायग्राम काढायची. तसं या एक्झाम्पल घेताना सोडवताना डायग्रामची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ज्यावेळी रिप्रेझेंट करायचं असेल त्यावेळी ही डायग्राम फक्त लक्षात असू द्या आणि याच्यावर पिक्चर रिप्रेझेंटेशन करायचं. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट, कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इक्वल टू kinetic energy of satellite. ओके. आता एक सेक्शन जर डन झाला, काय कायनेटिक एनर्जी काय, आपल्याला काय करायचं आहे की सॅटेलाइटची टोटल एनर्जी फाइंड आउट करायची. मग टोटल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपण एक तर कायनेटिक एनर्जी काढली, ठीक आहे. उरला प्रश्न पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी काढताना त्याच्या साइन सकट घ्यायचा आपल्याला. पोटेन्शियल एनर्जी काढताना सॅटेलाइटची तुम्हाला टोटल साइन सकट घ्यायचं. कसं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इनटू मास ऑफ सॅटेलाइट. त्याच्या आपण ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल बघितलं होतं, काय -gm बाय r. हे काय होतं की ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल, याचा अर्थ एक ग्रॅव्हिटेशनचं एक फंक्शन असं काढलंय जे फक्त डिस्टन्सवर डिपेंडंट आहे. तुमच्या ग्रॅव्हिटेशनचं एक असं फंक्शन काढलंय ना आपण की जे फक्त आणि फक्त डिस्टन्सवर डिपेंड आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास, हा जो प्रकार म्हणत होता आपण पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास, हे म्हणजे नथिंग बट त्याचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. आणि ही जी मॅथमॅटिकल क्वांटिटी आहे पोटेन्शियल, ही कसं फक्त आणि फक्त पोझिशनवर डिपेंड आहे. कशावर, फक्त पोझिशनवर डिपेंड आहे. आणि सेकंड पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी. लक्षात राहू दे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. मग आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय आहे की -gm/r. मी म्हटलं होतं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज अन फंक्शन ऑफ अन जस्ट पोझिशन, तुमच्या फक्त पोझिशनवर आहे डिपेंड. त्यामुळे तिथं -gm/r. आणि मास ऑफ सॅटेलाइट किती आहे, स्मॉल आहे. हे लक्षात आलं. हे -gm/r हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे, जी स्केलर क्वांटिटी आहे. आणि स्मॉल एन हे तुमचं मास आहे. कशाचं, सॅटेलाइट. आपण काय करतोय, सॅटेलाइटची आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करतो, त्यामुळे इथं स्मॉल एम आले. म्हणजे काय होतं, -gmm/r. ही काय झाली, जी पोझिशन मुळे सॅटेलाइटला अक्वायर झालेली एनर्जी जी आहे -gmm/r. हे आपण काढली होती ऑलरेडी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची. हे अनदर फॉर्म आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल
एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट ऍट हाईट h. मग आपल्याला काय करायचं आहे, जस्ट फाइंड आउट करायचं आहे टोटल एनर्जी. मग सॅटेलाइटची टोटल एनर्जी किती आहे? मग टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी ह्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत, कंपल्सरी लक्षात असू दे. टोटल एनर्जी टोटल काय स्केलर क्वांटिटी आहे. मग कायनेटिक एनर्जी किती आहे, gmm/2r. gmm/2r माइनस हे काय आहे, gmm/r. हे मायनस आहे कुठं आलं, याचं प्लस आहे, ठीक आहे. प्लस म्हणजे आता कसं म्हणणार आहे आपण, तो मॅथमॅटिकली डायरेक्टली सांगायला गेला, प्लस ऑफ मायनस आहे, प्लस साइन बाहेर आहे, आतमध्ये ब्रॅकेट मध्ये मायनस साइन. मग ही टर्म काय होणार की gmm/2r मायनस हे प्लस मायनस म्हणजे मायनस. मग ही टर्म होणार gmm/r. ही झाली टोटल एनर्जी. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करा, काय होतं, अरे एवढं तरी करा की माणसा जागा हो आणि गणित सोडवा. काय सांगते याची किती होणार, काय करूया आपण याच्यात पहिल्यांदा जे कॉमन आहे ते बाहेर काढून घेऊ. त्यात कॉमन काय काय, कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवाइडेड बाय कॅपिटल आर. मग काय होणार gmm/r आणि ब्रॅकेट मध्ये 1/2 मायनस 1. करेक्ट. त्याचं कोएफिशिएंट किती आहे, 1/2 आणि हे किती आहे, -1. आता ही काय येणार, 1/2 मायनस 1 किती येणार आहे, 1/2 मायनस 1 आणि काय प्लस मायनस खाल्ला की काय, अरे किती पेन आहे, कागद आहे, सांगा की तेवढं तरी करायचं काय ते. 1/2 मायनस 1 सांगा किती येते, एका छोट्याशा साईडला करा ते, एवढा कंटाळा बरा नव्हे तुम्हाला. अँटीला मी लॉग काढायचं जातो. 1/2 मग 1 मायनस 1 आता कसं येईल तरी, -1/2 इंटू gmm/r. आता टोटल एनर्जी किती झाली तुमची, -1/2 gmm/r. या ठिकाणी मायनस साइन, हे जे मायनस साइन दिसतंय, मायनस साइन याचा अर्थ तुमचं सिस्टीम आहे ती बाउंड आहे. बाउंड आहे याचा अर्थ तुमचा सॅटेलाइट हा अर्थशी कॉन्टॅक्ट मध्ये किंवा रिलेटेड आहे, तो त्याच्यापासून वेगळा नाहीये. सॅटेलाइटला ग्रॅव्हिटेशन फील्डने धरून ठेवले असं म्हणतो आपण त्याला. बाउंड म्हणजे काय, धरून ठेवणे. तुम्हाला तुमच्या सॅटेलाइटला अर्थने धरून ठेवले असं म्हणतो, म्हणून आपल्या इथं निगेटिव्ह एनर्जी. मग बाइंडिंग एनर्जी म्हणजे आता आपण डेफिनेशन मध्ये सांगताना काय सांगितलं होतं की बाइंडिंग एनर्जी म्हणजे मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप द सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ही झाली तुमची टोटल एनर्जी. मग आपल्याला बाइंडिंग एनर्जी म्हणजे नक्की काय सांगत होते की तुम्हाला सॅटेलाइटला त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून बाहेर टाकायचे, म्हणजे त्याची एनर्जी किती करायची, तुम्हाला 0 करायची, टोटल एनर्जी 0 करायची. मग आता ते कधी पॉसिबल होईल, कधी पॉसिबल होईल, ह्या क्वांटिटीला 0 कधी होणार, कुठली याच्यात ऍडिशन करावं लागेल, कुठली टर्म ऍड करावी लागेल, कुठली टर्म ऍड करावी लागेल, किती क्वांटिटी ऍड करावी लागेल ज्याद्वारे ही टर्म 0 झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये किती म्हणजे कोणती टर्म ऍड केली की ही टोटल सम 0 झाली पाहिजे दोघांची, सांग एवढे एक्सप्रेशन मला विचारायला लागले. सो म्हणजे काय की तुम्हाला ह्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 एवढी आहे. हे जर करायचं असेल तर त्यात किती ऍड करणार आपण की -12 gmm/r प्लस 1/2 काय पडलं, अरे वा ग्रॅव्हिटेशन फील्डचं वजन सहन नाही झालं वाटतं, gmm/r. किती एनर्जी ऍड करणार आपण, किती एनर्जी ऍड करणार 1/2 इंटू gmm/r. आता ही टोटल क्वांटिटी किती होणार 0.
मग आता ही जी एनर्जी दिसते ना तुम्हाला, या एनर्जीला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. म्हणजे आपण काय केलं की त्याच्या सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 करून टाकली. कशी? एवढी एनर्जी ऍड केली. मग आता जेवढी एनर्जी ऍड केली आहे ना त्याला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. म्हणजे आपल्याला जस्ट काय सांगायचं आहे की बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट म्हणजे ही मायनस असेल ना तर प्लस येईल. ठीक आहे. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? तुम्ही टोटल एनर्जी ऑफ अन सॅटेलाइट ही 0 करणार आहे. तुमच्या सॅटेलाइटला रिव्हॉल्विंग मुळे काहीतरी एक स्वतःची एनर्जी असणार आहे, काहीतरी एनर्जी असणार आहे की अर्थ मुळे आणि त्या वेलोसिटीमुळे अक्वायर झालेली आहे. आपल्याला काय करायचे आता सॅटेलाइटला एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी द्यायची. म्हणजे देतो म्हणजे काय करणार आपण? त्याला ढकलतो. असं आपण म्हणतो की त्याला ढकलतो असं म्हणतो आपण. स्वतः एवढी एनर्जी त्याला देणार, ढकलणार की ज्याद्वारे तो त्या फील्ड पासून बाहेर पडला पाहिजे, सॅटेलाइटच्या फील्ड मधून बाहेर पडला पाहिजे. आणि एकदा बाहेर पडला याचा अर्थ त्याची टोटल एनर्जी 0 झाली असं आपण म्हणतो. एकदा अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर पडला याचा अर्थ ती तुमची टोटल एनर्जी सॅटेलाइटची 0 झाली असं म्हणतो. म्हणजे आपण बाइंडिंग एनर्जी म्हणजे तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी देणार आहे ज्याद्वारे तो त्या फील्डच्या बाहेर पडला पाहिजे. एनर्जी देतो याचा अर्थ त्याला आपण ढकलतो असं म्हणतो. मग बेबी रॉकेटचा यूज करून करा किंवा कसंही. सो राईट नाउ द टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट is negative means earth is sorry satellite is bound to earth. minimum energy to be supplied to unbound satellite is a plus half into gmm by r plus quantity plus half gmm by r. This is the binding energy of satellite. हे फॉर्म्युला मे बी आता तुम्हाला लागणार नाही. बोर्ड साठी आतापर्यंत जे आता बुक्स मध्ये झालेले प्रॉब्लेम्स तेवढे सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युले गरजेचे नाहीये. पण जेव्हा हायर एक्झाम्स जातात त्यावेळेस ते फॉर्म्युला की टोटल फोर्स or the resultant force due to F1 and F2. म्हणजे वेक्टर डायरेक्शन कशी करतात मॅग्निट्यूडची. तुमचा जर रिझल्टंट फोर्स काढायचा असेल या दोन फोर्सेस मुळे त्यासाठी फॉर्म्युला असा आहे की F2 F1² plus F2² plus 2F1 F2 cos of theta. cos of theta म्हणजे कुठला की समजा तुमचे हे F1 बार या डायरेक्शनला आहे आणि F2 बार तुमचा या डायरेक्शनला आहे. या दोघांमधला अँगल म्हणजे तुमचा थीटा आणि हे झालं तुमचा cos of theta. सेकंड टोटल पोटेन्शियल एनर्जी ऍट अ पॉइंट. तुम्हाला एखादा जर पॉइंट दिला असेल टोटल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पॉइंट म्हणजे काय की समजा अरे गोळा हो तुम्हाला लिहायचंच आहे ते जरा लक्ष तरी द्या. काय झालंय की आपल्याकडे तुमच्या इथं समथिंग प्लॅनेट ठेवलेला आहे आणि काय केलं त्याच्या अराउंड ना काहीतरी वेगवेगळे टाकले प्लॅनेट्स. मग आपल्याला ह्या प्लॅनेटचा रिझल्टंट पोटेन्शियल एनर्जी काढायची. हा जो मधला प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचा रिझल्टंट पोटेन्शियल एनर्जी काढायची. याला पोटेन्शियल कोणाकोणामुळे अक्वायर होतं? हा प्लॅनेट हा प्लॅनेट हा प्लॅनेट हा प्लॅनेट हा प्लॅनेट. मग आपल्याला काय करायचं आहे की टोटल पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट इक्वल टू समेशन मायनस GMM बाय R. हे समेशन आहे तुमच्या सगळ्या प्लॅनेटची स्वतःची पोटेन्शियल एनर्जीचे ऍडिशन. थर्ड टोटल पोटेन्शियल
total potential at a point equal to summation gm by r. आणि अजून एक आहे की पोटेन्शियल एनर्जी ऍट हाइट h पोटेन्शियल एनर्जी ऍट हाइट h त्यामुळे कशी असणार तुमची mgh into r upon r plus h. एक्स्ट्रा फॉर्म्युला तेवढे तुम्ही हा बुक मध्ये झालेला आहे ऑलरेडी. त्याचा यूज वगैरे कसा करायचा ते आपण नंतर सांगतो. आधी बोर्डाच्या एक्झामचं तरी प्रिपरेशन करून घेऊया. आधी हे फॉर्म्युला लक्षात असेल. एक कुठले तर फॉर्म्युलासाठी बुक तयार करून ठेवा आणि त्यात फॉर्म्युले लिहून ठेवा सगळे. मायनस आणि मायनस gm by r त्यापर्यंत या फॉर्म्युल्याचं एक सांगतो. कसं आहे की ज्यावेळी ना तुमची ऑब्जेक्टची हाईट या अर्थच्या रेडियस पेक्षा खूप लहान असेल, म्हणजे मी कसं म्हणतो की अर्थची रेडियस कशी आहे 6400 किलोमीटर आहे. ज्यावेळी तुमचा h 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 5 10 15 अशा रेंज मध्ये असेल, 1 2 3 15 किलोमीटर्स 10 20 किलोमीटर्स अशा रेंज मध्ये असेल ना, तर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की h इज व्हेरी मच लेस दॅन r. मग हा फॉर्म्युला तुमचा कन्वर्ट होऊन कसा होतो असा होतो. तुम्हाला हा वेल नोन फॉर्म्युला लक्षात आहे. त्याचं इन जनरल कसं आहे r upon r plus h. ओके, हे लक्षात राहील. ज्यावेळी h खूप लहान असेल त्यावेळी ही क्वांटिटी निघून जाते. मग तुम्हाला लिहिता येते की mg into h. आणि सेकंड की पॉइंट असा आहे की ही जी पोटेन्शियल एनर्जी काढली आहे ती मी कुठून काढली आहे, अर्थच्या सरफेस पासून. तुमच्या अर्थच्या सरफेसला इनिशियल पॉइंट धरलाय आणि फायनल पॉइंट स्पेसिफिक हाईट धरली. हे की पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. तिथे लिहून ठेवा. दिस पोटेन्शियल एनर्जी इज मेजर्ड फ्रॉम द दिस पोटेन्शियल एनर्जी is measured from Earth's surface. Measured from Earth's surface. Earth's surface. Earth's surface. जर इनिशियल पॉइंट वेगळा असेल तर तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी काढून दाखवलाय. हा कधी ज्यावेळी सरफेस पासून तुम्ही एका स्पेसिफिक हाईट पण नेला तरचा प्रश्न आहे. जर तुमची इनिशियल पॉइंट कम्प्लिटली वेगळा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आपण ऑलरेडी काढलेला आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तुमचा चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही तिथे फाइंड आउट केलेला आहे, gmm by rr minus gmm by rf. हे काय होतं तुमचं की एखाद्या दुसऱ्या पॉइंट पासून, म्हणजे सरफेसवर न घेता आपण दुसरा कुठला तर पॉइंट घेतला आणि त्या पॉइंटवरून आपण जर काढला तर त्यासाठी तो फॉर्म्युला युज करायचा. आणि जर सरफेसवर न काढायचा असेल तर हा युज करा. तो पण कधी, ज्यावेळी तुमचा h हा कंपॅरेबल टू r असेल. कंपॅरेबल टू r असेल म्हणजे 1000 2000 किलोमीटर असे प्रकार असेल ना तर h ची हाईट, तर मग तुम्हाला हा फॉर्म्युला युज करायला लागेल. ज्यावेळी h कंपॅरेबल टू r असेल त्यावेळी. एक पॉइंट लक्षात राहतील. ठीक. आता इथं हा तुमचा चॅप्टर संपतो. ऍक्च्युली ग्रॅव्हिटेशनल हा पॉइंट तुमच्या इथे संपतो. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये काय काय बघितलं आपण की ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय असतं की तुमच्या अर्थची बॉडीला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. आता या ग्रॅव्हिटेशन बघताना आपण न्यूटनचा लॉ बघितला. काय की व्हेन टू बॉडीज अट्रॅक्ट टू ईच अदर विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस and inversely proportional to their square of the distance between them. मग त्यावरून आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट काढला होता g, आणि g ची व्हॅल्यू किती होती 6.67 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय लक्षात ठेवायचं आहे. नंतर g चं आपण डायमेन्शन काढलं होतं. काय आहे ते m⁻3 l⁻⁻1 t⁻⁻2. नंतर काय बघितलं होतं आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या फील्डमुळे, अर्थच्या स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनच्या फील्डमुळे पार्टिकलला जर एका स्पेस मधून सोडलं की त्याला जे ऍक्सेलरेशन अक्वायर होतं, ऍक्सेलरेशन म्हणजे
सुरुवातीपासून येताना इनिशियली सोडल्यापासून स्पेसिफिक वेलॉसिटी येईपर्यंत ज्या ऍक्सेलरेशन न मूव्ह होतो ते म्हणजे तुमचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट केली. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं आपण काय काढलं, व्हेरिएशन काढलं. कशाच्या अलॉंग, डेप्थच्या अलॉंग, हाईटच्या अलॉंग अँड लॅटिट्यूडच्या अलॉंग. नंतर काय काढलं होतं आपण, जी काढल्यानंतर त्याची सॅटेलाइटचे आपण प्रोजेक्शन्स बघितले होते. मग त्यासाठी आपण क्रिटिकल वेलॉसिटी आणि एस्केप वेलॉसिटी फाइंड आउट केली होती. क्रिटिकल वेलॉसिटी आणि एस्केप वेलॉसिटी मध्ये रिलेशन काय आहे, वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू √2 टाइम्स क्रिटिकल वेलॉसिटी. तो की पॉइंट लागेल आपल्याला नंतर फॉर्म्युला काय यूज करतात. नंतर काय बघितलं होतं आपण की याचं टाइम पिरियड, सॅटेलाइट एखाद्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असेल तर त्याचा आपण टाइम पिरियड काढला होता. म्हणजे t² इज इक्वल टू 2π √r³ आणि तिथे r काय होता, r + h होल क्यूब. आणि लास्ट पॉइंट बघितला तो आपण बघितला बाइंडिंग एनर्जी. काय, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड असं म्हणतो. म्हणजे मायनस ऑफ बाइंडिंग एनर्जी म्हणजे मायनस ऑफ टोटल एनर्जी म्हणजे तुमची बाइंडिंग एनर्जी येते. ओके, आतापर्यंत जे आपण चॅप्टर बघितलं होतं ठीक आहे. तुमचे एक्स्ट्रा काही फॉर्म्युला आहेत मी जे लिहून दिले ते तुम्हाला युज करायचे. हे मोस्टली आपण या आपल्याला स्टेटच्या सिलेबसला एवढे हे मोस्टली कोण विचारत नाही, जास्त तुम्हाला हायर एक्झाम्सला लागतील. त्यांचा यूज कसं करायचं माहिती आहे ना. हा फॉर्म्युलाचा खास करून तुम्हाला हा इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये सगळ्यामध्ये हा फॉर्म्युला यूज होणार आहे. त्यामुळं कॉसच्या स्पेसिफिक व्हॅल्यू लक्षात पाहिजे तुम्हाला. कॉस ऑफ 30 किती आहे, कॉस ऑफ 60 किती आहे, कॉस ऑफ 45 किती आहे, कॉस ऑफ 90 किती आहे, हे कंपल्सरी लक्षात पाहिजे तुम्हाला. तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर हे एक्झाम्पल्स पटापट सोडवायचे असेल तर तुम्हाला मोस्टली cos 30, cos 60, cos 45 कंपल्सरी लक्षात पाहिजे. फाइंड आउट करा घरी जाऊन cos ऑफ 30 किती आहे तुमचा, cos ऑफ 60 किती आहे, cos ऑफ 45 किती आहे, cos 90 किती आहे. त्यानंतर त्याचे हायर अँगल्स आहेत त्याचे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे 275 म्हणा किंवा 180 म्हणा, हे फॉर्म्युले तुम्हाला कंपल्सरी किंवा ह्या कॉस्टच्या व्हॅल्यूज माहित पाहिजे. cos 60, sin 60 ते वगैरे लॉग टेबल असतील त्याच्यामध्ये बघायचे. ओके, आणि त्या पाठच करून ठेवायचे, तुम्हाला त्याला ऑप्शन्स नाही आहेत. सो प्रॉब्लेम घेऊया मला सो प्रॉब्लेम नंबर 1 लिहूया. प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 98. प्रॉब्लेम नंबर 1 घ्या. At what distance, problem number 1, at what distance below the surface of earth the acceleration due to gravity decreases by 10% of its value, decreases by 10% of its value at surface given radius of earth is 6,400 kilometers. 6,400 kilometers. आता तुम्हाला जे देणार आहेत एक्झाम्पल्स मध्ये असंच काहीतरी देणार त्यात. तुम्हाला डायरेक्टली कोणी घास खाऊ देणार नाहीये की तुमची किती एनर्जी डिक्रीज झाली आहे. तुम्हाला असे पर्सेंटेज फॉर्मॅट मध्येच देणार काही. आता याचा अर्थ नक्की काय की तुम्हाला पर्सेंट डिक्रीज म्हणजे काय म्हणतो आपण,
की जी मायनस जीडी ही क्वांटिटी दिली आहे. जी मायनस जीडी कशामध्ये पर्सेंट मध्ये दिली. मग काय म्हणतो आपण 10% ऑफ 10% म्हटलं कशाच्या टोटल एनर्जीच्या. म्हणजे जी मायनस जीडी हा किती आहे 10% म्हणजे 10/100. इथं काय म्हटलंय डिक्रीज बाय 10% हा फॉर्म वापरला त्यांनी. म्हणजे हा डिफरन्स कसा आहे या जी च्या 10% आहे. जी च्या काय 10% आहे तुमचा. येतोय का हो चाललंय डिक्रीज बाय 10% म्हणतो. म्हणजे जी बाय जीडी आहे तो कसा आहे 10% म्हणजे 10/100 इंटू जी. टोटल एनर्जीच्या 10% म्हणजे किती होणार आहे 0.1. 10/100 म्हणजे 0.1 इंटू जी. हे जी मायनस जी. हा डिफरन्स कसा आहे 0.1 टाइम्स जी आहे. आपण काय करूया पहिल्यांदा जीडी ची व्हॅल्यू काढून घेऊ. मग आता हे काय होणार तुमचं की जी कॉमन घेतला 1 मायनस हा जी या साईडला आणला म्हणजे 0.1. मी काय केलं दोन्हीकडे जी आहे तो कॉमन घेतला आणि हा फक्त कोएफिशियंट ठेवला 1 मायनस 0.1 इक्वल टू जी. मग आता जीडी ची व्हॅल्यू किती येणार इज इक्वल टू 0.9 टाइम्स जी. 0.9 टाइम्स जी. हा लक्षात आला. डिक्रीज पर्सेंटेज साइन म्हटले की ती व्हॅल्यू डिवाइडेड बाय 100 करायची. ती व्हॅल्यू डिवाइडेड बाय 100 करायची. समजा मध्ये डिक्रीज म्हटले मार्क्स म्हटले की काय म्हणतात त्याच्यावर ठरवायचं. मग काय डिक्रीज करायचं. म्हणजे जी मायनस जीडी किती आहे 10% ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ओरिजिनलचं. म्हणून आपण म्हटलं जी मायनस जीडी इक्वल टू 10/100 इंटू ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे जी एवढी आहे. आता हा आपल्याला माहिती आहे की ऍज अ डेप्थ जातो तशी त्याची ग्रॅव्हिटेशन फील्ड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाते. म्हणून आपण म्हटलं की जी मायनस जीडी. ठीक आहे हे आलं लक्षात. सो गिवन काय म्हणणार आपण की पर्सेंटेज इन डिक्रीज किती आहे 10%. आज काय करूया हे इथपर्यंत घ्या मग मी पुढचं सांगतो. पर्सेंटेज डिक्रीज इक्वल टू 10%. हे 0.9 आहे हे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आलं बघा हे जे आहे ना याला अजून एक नोटेशनची पद्धत आहे डेल्टा जी बाय जी टू 10% असंही म्हणू. डेल्टा जी बाय जी इक्वल टू 10% असंही म्हणू शकतो. हाच याचा दुसरा फॉर्म आहे किंवा याला आपण 10/100 असंही म्हणू. तुम्हाला असंही पर्सेंटेज मध्ये देतात तर काही तर या फॉर्म मध्ये सांगू शकता. अडचण काही नाही. दोघांचा अर्थ एकच होतो. जेव्हा तुम्ही असं काहीतरी म्हणता ना त्यावेळी मोस्टली त्याला पर्सेंटेज साइन मध्ये सांगा. जेव्हा तुमचं असं काही मॅथमॅटिकल असेल ना तर त्याला मोस्टली पर्सेंटेज साइन मध्ये सांगा. तुम्हाला डायरेक्टली कोणाला असं देत नाही. सो मोस्टली तुम्हाला पर्सेंटेज साइन मध्ये किंवा पर्सेंट मध्ये देताना 10/100 करायचं. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आता की काय म्हटले त्यांनी याच्यामध्ये काय म्हटले प्रॉब्लेम मध्ये काय म्हटले त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं. प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट काय करायला सांगितलंय. हे पुस्तक समोर आहे एवढं पण दुखू नका. काय फाइंड आउट करायला सांगितलंय डेप्थ की काय ऍट व्हॉट डेप्थ ना. आपल्याला काय करायचं आहे डेप्थ काढायची आहे. आपल्यासाठी जीडीचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी. काय आहे की ऍट हाईट ऍट डेप्थ डी कसं आहे जी इंटू 1 मायनस डी बाय आर. 1 मायनस डी बाय आर. मग आपल्याला काय करायचं आता की जीडीची व्हॅल्यू आपण काढली किती आहे 0.9 इंटू जी 0.9 इंटू जी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. ठीक आहे. आता
हा जी आणि हा जी कॅन्सल होणार, म्हणजे काय होणार 0.9 इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर. मग आपल्याला डेप्थ काढायची आहे ना, मग डेप्थ एका साईडला घेऊया आणि बाकी सगळ्या टर्म्स एका साईडला घेऊया. म्हणजे डी बाय आर इकडे का आणली, म्हणजे 1 मायनस 0.9. 1 मायनस 0.9 म्हणजे किती होणार, कपाळ हात लावून काय नाही शिकणार आहे. 1 मायनस 0.9 म्हणजे किती होणार 0.1. असं मोठ्यानं बोला रे. 1 मायनस 0.9 म्हणजे 0.1. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती करणार ही 0.1 इंटू आर. आता आपल्याकडे आर आहे ना, किती आहे आर, गिवन रेडियस ऑफ अर्थ किती दिले 6400. म्हणजे किती होणार 640. लास्टला आन्सर लिहिताना कायम त्याचे युनिट लिहायचं, त्याला मार्क असतात. युनिट लिहिताना विसरायचं नाही, विसरला की अर्धा मार्क गेला. सो तुम्हाला इनिशियली ज्याच्यामध्ये स्केल दिलेला आहे त्याच स्केल मध्ये ते लिहायचं. काय म्हणते तुम्हाला रेडियस स्टेशन म्हटले तुम्ही 6400 किलोमीटर्स मध्ये म्हटले. आपण ही येताना पण 640 किलोमीटर्स मध्येच येणार. फॉर्म्युला मध्ये टाकायच्या आधी ज्या ह्याच्यामध्ये होते युनिट्स मध्ये त्याच युनिट्स मध्ये येणार. जर त्याने मीटर्स मध्ये विचारलं तरच मग ह्याचं कन्व्हर्जन करायचं, अदरवाइज करायची गरज नाही. सो जरा काही युनिट्सचं कन्व्हर्जन देऊन ठेवतो डिस्टन्सच्या बाबतीत. लिहून ठेवा एका पुढच्या साईडला. फर्स्ट ऑफ ऑल 1 मिलीमीटर म्हणजे किती 10⁻³ मीटर. नंतर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर. 1 किलोमीटर इक्वल टू 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटर. नंतर 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर. 1 इंटू नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻9 मीटर्स. आणि 1 इंटू 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10. आता काय काय 1 मेगा देखील म्हणतात समथिंग. आता मोस्टली काय करतात की मीटर्सच्या बाबतीत म्हणताना तुम्ही मेगा वगैरे अशा प्रकारचे स्टेटमेंट कधी वापरत नाही. पण जेव्हा तुम्ही एनर्जीच्या बाबतीत म्हणता एनर्जी 1 मेगावॅट वगैरे 1 मेगा म्हणजे 10⁻6. 1 मेगा मीन्स 10⁻6. मेगा म्हणजे 10⁻6 म्हणजे मेगा म्हणजे 10⁻6. ग्रॅम आणि केजी मध्ये आहे ना कन्वर्जन लक्षात आहे ना. शाबास. आणि 1 जूल आणि टाइम मधलं 1 जूल आणि टाइम मधलं नसणारच आहे. बरोबर आहे, कारण जूल एका युनिट आणि टाइम वेगळाच युनिट आहे. म्हणजे काय आपल्याला 1 जूल आणि अर्ग मधलं आणि न्यूटन आणि टाइम हे पाहिजे. 1 जूल म्हणजे 10⁻7 अर्ग आणि 1 न्यूटन म्हणजे 10⁻5. जूल हे तुमचं कशाचं आहे एनर्जीचं युनिट आहे. आणि न्यूटन आणि टाइम हे तुमचं कशाचं आहे फोर्सचं युनिट आहे. हे बेटी आत्ताच लागणार नाही तुम्हाला पाठ असू हे हो तुम्हाला नंतर कधी लागणार नाही. डन. गुड. शो नेक्स्ट प्रॉब्लेम. काय इतक्या लवकर जमायचं नाही. हे सिंपल प्रॉब्लेम आहे. डोक्याला आपल्यासारखे सध्या काही प्रॉब्लेम आले नाहीत आपल्याला. सो चौथा नंबरचा घ्या. 2 satellites A and B
two satellites A and B are revolving around a planet, the periods of revolutions are 1 hour and 8 hours respectively. 8 hours respectively. The radius of orbit of satellite B is 4 into 10 raised to 4 kilometers. 4 into 10 raised to 4 kilometers. Find radius of orbit of satellite. Orbit of satellite A. Orbit of satellite of A. आता काय म्हटलेलं आपल्याकडे दोन सॅटेलाइट्स आहेत A आणि B. मग आपल्याला काय काय दिलेलं आहे? A आणि B दिलेलं आहे. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट A किती आहे? 1. पुढे काय बच्चा? पुढे काय आहे? आवर आहे, मिनिट आहे, सेकंड्स आहे, मायक्रो सेकंड आहे की अजून काय काय आहे? आवर 1 आवर आणि दुसरा किती आहे? 8 आवर्स. आणि काय दिले त्यांनी? रेडियस ऑफ ऑर्बिट बी. ओके, किती दिला आरबी? 4 into 10 raised to 4 किलोमीटर्स. आता हे काय झालं तुमचं? गिवन. प्रॉब्लेम मध्ये सोडवताना बोर्डाच्या याला तुम्हाला गिवन कंपल्सरी लिहायचे. त्या प्रॉब्लेम्स मध्ये गिवन काय. आता गिवन मध्ये देताना काय लक्षात ठेवायचं की सगळ्यांचे युनिट एक ठेवायचं. एक जर क्वांटिटी असेल कुठे तर टाइम म्हणा, डिस्टन्स म्हणा किंवा वेट म्हणा, त्या सगळ्यांना एका युनिट मध्ये आणायचं. आता तुम्हाला 2 टाइम दिले, दोन्ही कसे आहेत? आवर. सो काही अडचण नाही आपल्याला. सो आपण लिहू शकतो T = 1 आवर, TB = 8 आवर. ते जे असेल ते रिस्पेक्टिव्ह, जर चेंज असेल तर रिस्पेक्टिव्ह युनिट्स मध्ये घ्यायचे. आणि नंतर RB = 4 into 10 raised to 4 किलोमीटर्स. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे डिस्टन्स किंवा हे ठेवायचं. मला वाटतं आमचं ग्रॅव्हिटेशनचं करून. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की एक असा फॉर्म्युला यूज करायचा आहे ज्याच्यामध्ये तुमचा टाइम पिरियड पण आहे आणि रेडियस पण आहे. मग आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? T² = 4π² R³ upon G into M. आता काय लक्षात ठेवायचं, जर प्रॉब्लेम मध्ये काही म्हटलेलं नाही आहे की तुमचा प्लॅनेटचा मास चेंज झाला किंवा अजून काही झालंय, तो पण अजून करायचं की प्लॅनेट ऑफ मास सेम आहे. प्लॅनेट ऑफ मास हे कॉन्स्टंट आहे. जोपर्यंत ते प्रॉब्लेम मध्ये स्पष्ट म्हणत नाहीत की मास चेंज झालाय किंवा हे झालंय ते झालंय, तोपर्यंत ती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे म्हणूनच घ्यायचं. उगाच स्वतःचा तर्क लावत बसायचं नाही. इथं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही की तुमचा प्लॅनेटचा मास वगैरे काही चेंज झाले. सो एम तुमचा कॉन्स्टंट आहे, 4π कॉन्स्टंट आहे, कॅपिटल G कॉन्स्टंट आहे. मग आता व्हेरिएबल क्वांटिटी कुठली आहे? RB. मग आपण काय लिहू शकतो की T² = 4π² R³ divided by Gm. ठीक आहे. TB² = 4π² पुढे काय? RB³ upon Gm. हा फॉर्म्युला ऑलरेडी लक्षात ठेवायला पाहिजे, लिहून काढायचे. आता मी काय विचारलंय? RA विचारले ना. मग काय करूया? RA ची क्वांटिटी वरती राहील असा रेशो घेऊया. आता कसं आहे की आपल्याला काढायचे तर आहे, पण अडचण कशाची आहे? यांची. आपल्याला यांच्या व्हॅल्यूज कम्प्लिटली माहित नाही. आपण असं करूया की या क्वांटिटी जात आहेत का बघू. ओके.
मग त्यासाठी काय करूया आपण की ह्या दोघांचा ट्राय टू टेक रेशिओ का, कारण ह्या क्वांटिटीज तरी जातील आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये, म्हणजे आपल्या अडचणी कमी होतील. मग काय करायचं आपल्याला आरए फाइंड आउट करायचं, आणि आरए कुठे येतं न्यूमरेटरला, म्हणून आपण काय करूया की टीए घेऊ. टीए वरती घ्यायचं आणि डाउनवर्डला टीबी घेऊ. जे आपल्याला फाइंड आउट करायचं ना, तर मोस्टली ट्राय टू कीप इट इन न्यूमरेटर. तुम्हाला जी गोष्ट फाइंड आउट करायची ते मोस्टली काय करायची आपण न्यूमरेटरला येईल अशा प्रकारे अरेंजमेंट करायची. म्हणून मी काय केलं इथं कसं आहे तो न्यूमरेटर मध्येच आहे, म्हणून आपण काय केलं वरच्या रेशोच्या वरच्या भागामध्ये. मग हे 4π² RA³ अपॉन GM डिवाइडेड बाय 4π² RB³ अपॉन GM. आता याचा अर्थ नक्की काय होतो की तुम्ही भागिलेला भागिले त्याला उलटून गुणवले म्हणू शकता, भागिलेला उलटून गुणवले, किंवा आपल्या सिंपल सीट मध्ये डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर RA³ अपॉन GM. आता कसं झालंय हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, मग ही क्वांटिटी होते न्यूमरेटर डिवाइडेड बाय 4π² इंटू RB³. सो आपलं काय होईल हे कॅन्सल होणार. 4π² आहे GM कॅन्सल. सो काय झालं यांच्या अडचणी तर निघून गेल्या ना. आता मग आपल्याकडे उरलं काय फक्त की TA² डिवाइडेड बाय TB² इक्वल काय होणार RA³ डिवाइडेड बाय RB. आता आपल्याकडे क्वांटिटीज कुठले कुठले आहेत TB आहे RA आहे RB आहे. टाका काय होतंय डिवाइडेड TB किती आहे आपला T आपला 1 आहे. TB कसा आहे एवढा H² is equal to RA³ divided by RB किती आहे आपला 4 into 10 to 4 4 into 10 to 4 क्या याला क्यूब. प्रॉब्लेम सोडवताना काय लक्षात ठेवायचं जस्ट ट्राय टू मेक इट सिम्प्लिफाय. कुठलंही कॅल्क्युलेशन काही अँटिलॉग लॉग वगैरे काढायच्या आधी काय करा जेवढं होईल तेवढं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा, मग त्याला हात घालणार, मग काय ते अँटिलॉग लॉग वगैरे काढायचा प्रयत्न. मग आपण काय केलं RA³ is equal to 4 into 10 to 4 whole cube into 1 divided by 8². 8 चा स्क्वेअर किती 64. अरे 8 चा स्क्वेअर तरी लक्षात असेल की एवढं काय विसरत आहे आपल्याला गजनीनं नाही मारलेलं कोणी की एका तासात सगळं विसरलं. ठीक आहे. आता हे काय होणार 4³ किती होणार 4³ किती येते 4 चा क्यूब किती येतो 4 into 4 into 4 हा जागते रहो विसरू नका. हे कॅन्सल. आता एक 10⁻12 कसं आलं a⁻m⁻n हा फॉर्म्युला आहे ना लक्षात. a⁻m⁻n जसं मोठं होतं तसे फॉर्म्युला विसरायची सवय लागते आपल्याला. हा फॉर्म्युला मी यूज केला इथं a⁻m⁻n च इक्वल टू a⁻mn म्हणजे 10⁻4�3 म्हणजे 10⁻12 घेतलेला आहे. मग काय होणार इथं की 64 आणि 64 काय होणार कॅन्सल होणार आणि तो होणार 10⁻12 आणि याचा क्यूब रूट घेतला तर RA is equal to 10⁻4. क्यूब रूट म्हणजे काय केलं मी याच्या (1/3) घेतलं. RA³ याचा अर्थ तुमचा किंवा ही जर क्वांटिटी म्हटली RA काढायची असेल तर काय करणार 10⁻12⁻1/3. अंडरस्टँड झालं. लिहा
बाळा हो इथंच नाहीये, स्वतः खाली मुंडी घालून सोडवायचे. दिले म्हणून बघून नाही लिहायचं सगळंच. तुम्हाला इथं लॉजिकल अंडरस्टँडिंग साठी दिले. लॉजिक कळालं, स्वतः लिहायला बघायचं. मॅथ्स अँड फिजिक्स हे सायन्स ऑफ लॉजिक आहे. लॉजिक जो तुम्ही लावायला शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला हे काही येत नाही. लॉजिक लावायला शिका पोरांनो. जसं घरात ओरडला आई लाटणं फेकून मारू शकते हे लॉजिक आपल्याला माहिती आहे, तसं हे पण सिंपल लॉजिक आहे. सो लॉजिक वाईज जेवढं होईल तेवढं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या फिजिक्स मध्ये वाकड्या तिकड्या लाईन्स कोण काढत नाही. जसं ह्युमनचं बिहेवियर आहे ते वाकड्या तिकडे तसं नसतंय. मेक इट टू द स्ट्रेट, मेक इट टू द पॉइंट. झालं का? हो. राईट डाऊन प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 क्या? 7. Calculate the speed of satellite. Speed of a satellite. Speed of a satellite in an orbit. In an orbit. In an orbit at a height. At a height 1000 kilometer. At a height 1000 kilometer from Earth's surface. From Earth's surface, where mass is equal to mass of Earth equal to 5.98 into 10 raised to 24 into 10 raised to 24 kg. R equal to 6.4 into 10 raised to 6 meters. 6.4 into 10 raised to 6 meters. So पहिलं टास्क गिवन लिहिणे. प्रॉब्लेम सोडवताना बोर्डाच्या क्वेश्चनला पहिल्यांदा आहे तो म्हणजे गिवन देणे, बाद में फॉर्म्युला, त्याच्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन आणि लास्टला आता मार्क असतोय तुमच्या आन्सरचं युनिट. या गोष्टी लिहायला विसरायच्या नाही. अदला मधलं गेलं तरी मे बी एक वेळ चालून जाईल, हाफ मार्क 1 मार्क काय मिळून जाईल, पण गिवन आणि दिलेल्या आन्सरचं युनिट लिहिणं कंपल्सरी. सो गिवन काय काय आहे सांगा रे. समोर आहे तुमचा प्रॉब्लेम, सांगा मला गिवन काय काय आहे. गिवन क्या क्या है बताओ. किती आहे? 1000 पुढे काय? याचं काय करायचं? 2. अजून काय दिलंय? किती आहे? 98 into 24 kg. ओके. अजून काय दिलं? किती आहे ती? 6.4 6 10 to 6 ठीक आहे. हो. आणि अजून एक लागणार आपल्याला जी. किती आहे? अरे जी ची व्हॅल्यू किती आहे? 6.67 into 10 to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी. सो पहिला टास्क काय? सगळ्यांचं युनिट एक्झॅक्ट आणायचं. एकाला 7ला दुसरा वाईला सोडून यायचं नाही. सो आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा मास बघू. मास कशाला आहे? केजी मध्ये आहे. जी चं कशाला युनिट? केजी. हे विसरायचं नाही. तुमचा कॉन्स्टंट कशाला आहे युनिट मध्ये ते पण लक्षात ठेवायचं. तुमचा जी कशाला आहे? केजी मध्ये. सो ठीक आहे, काही अडचण नाही. आता उलट डिस्टन्स एच पहिल्यांदा कशाला आहे? किलोमीटर्स मध्ये, नंतर मीटर्स मध्ये, आणि हे कशाला आहे? मीटर्स मध्ये ना. सो काय करूया? सगळ्यांनाच मीटर मध्ये नेऊ. हे मीटर मध्ये आहे, काही चिंता नाही. हे ऑलरेडी मीटर मध्ये आहे, नो प्रॉब्लेम. प्रश्नाला आन्सर 1000 किलोमीटर्स
म्हणजे 10⁻³ किलोमीटर. किलोमीटर आणि मीटर मधलं काय सांगितलं मी? किलोमीटर आणि मीटर मधलं काय सांगितलं रिलेशन? मागाशी एवढी मोठी लिस्ट दिली आहे ना ती. काय दिलं होतं युनिट? युनिट चेंजचं काय दिलं होतं? 1 किलोमीटर इक्वल टू किती? 10⁻³ मीटर. आता हे किती होणार? 10⁻6 मीटर. आता हा प्रॉब्लेम होणार 10⁻6 मीटर्स. ओके, काय विचारलंय? काय त्यांनी? काय काढायचं आपल्याला? VC काढायचं सांगितलं. स्पीड ऑफ द सॅटेलाइट. याचा अर्थ तुमची ऑर्बिटल वेलोसिटी काढायची म्हणजे हॉरिझॉन्टल वेलोसिटी तुमची. मग आता हॉरिझॉन्टल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? gm अपॉन r. तुम्हाला असं लिहूया r प्लस h. ओके, सगळं याच्यात पुट आउट. g ची व्हॅल्यू किती आहे? 6.67 into 10⁻⁻11. मास ऑफ अर्थ किती आहे? 598 into 10⁻24 divided by r plus h. 6.4 into 10⁻6 plus 10⁻6 म्हणजे 6.4 into 10⁻6 plus 1 into 10⁻6. So काय आता जस्ट हे सिम्प्लिफाइड. आता पॉवर मध्ये देताना थोडा घोळ होऊ शकतो, अडचण नाही काही. मग आता आपण काय करूया की लेट्स ट्राय टू मेक इट समथिंग सिंपल. 10⁻11 into 5.98 into 10⁻24 divided by हे होणार 6.4 plus 1 म्हणजे हे 7.4 into 10⁻⁶ किती? 6 10⁻⁶. आता इथं अँटीलॉग लॉगच्या मध्ये घुसण्याआधी हे युनिट हे आधी बघायचं. हे बघायचं आधी हे व्यवस्थित 2 चा मल्टिप्लाय येतं का? 10⁻⁻ समथिंग 2 into समथिंग काय म्हणजे काय? सांग. पहिल्यांदा सगळे क्वांटिटीज एका ठिकाणी लिहून घ्या. तुम्ही याचा लॉग अँटीलॉग वापरून काढता ना, बरोबर? मग काय करा, हे लॉग अँटीलॉग काढायच्या आधीच ना ह्या पॉवरची काय तर लावून टाका एकदाची व्हॅल्यू. ठीक. मग आता 10⁻² हे काय होणार? -11. 10⁻⁻11 प्लस 24 आणि हा काय डिनॉमिनेटरला वरती गेला की तो 10⁻⁻6. आता हे किती येते टोटल? किती होतं? 24 वजा 11 वजा 6 म्हणजे 24 वजा 17 किती? 7 something 6.67 into 5.98 divided by 7.4 into 10⁻⁷. आता लक्षात द्यायचं 10⁻⁷ चा स्क्वेअर रूट आपण डायरेक्टली घेऊ शकत नाही. 10⁻⁷ चा तुम्ही डायरेक्टली स्क्वेअर रूट वगैरे प्रकार घेऊ शकत नाही. मग ऑप्शन काय असतो? जेव्हा 10⁻⁻ समथिंग असं घ्यायचं येतं ना, ऑड येतात ना नंबर, त्यावेळी 2 ऑप्शन आहेत. एक तर याला 10⁻⁶ करायचं किंवा 10⁻⁸ करायचं. दोघांपैकी एक कुठला तर ऑप्शन. एक तर 10⁻⁶ करा किंवा 10⁻⁸ करा. तेवढं केलं तरच पॉसिबिलिटी आहे तुम्ही हे बाहेर काढू शकता. कारण आपण हे लॉग मध्ये घेऊ शकत नाही 10⁻⁻ समथिंग काय. मग आपण काय करूया, याला 10⁻⁶ करूया. म्हणजे 10⁻⁶ म्हणजे कसं होणार आहे? 10⁻⁶ into 10. ठीक आहे. आता हा 10 इकडे मल्टिप्लाय करा पडाल तर लक्षात येते ना काय करायचं? स्क्वेअर रूट मध्ये पॉवर आली की पॉवर मध्ये पहिल्यांदा त्याला मल्टिप्लाइड ऑफ समथिंग 2 करायचं. ऑड असेल तर त्याला मल्टिप्लाय ऑफ समथिंग करायचं. इव्हन असेल तर काही अडचण नाही, 10 समथिंग इव्हन असेल तर. मग काय होणार आहे? 6.67 into 59.8. मी याला मल्टिप्लाय केलं.
59.8 डिवाइडेड बाय 7.4 आणि हे स्क्वेअर रूटच्या बाहेर आणण्यावर येतं 10⁻². हे काय केलं मी 10⁶ स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं आणि तिथे मध्ये 10⁻3. मग आता तुम्हाला लॉगनं काढणं पॉसिबल आहे. आता तुम्हाला लॉगशी आहे ना, फक्त आता लॉग मध्ये काय हे नंबर्स. आता ह्यांच्याशी डील करणं काही अवघड नाही. मग काय करायला लागेल फक्त 1/2 इंटू लॉग ऑफ दिस वन. मग काय होणार लॉग ऑफ 6.67 प्लस मल्टिप्लाय असेल त्यावेळी लॉगची ऍडिशन करतो. लॉग ऑफ 59.8 मायनस डिव्हिजन असेल त्यावेळी लॉग मधनं मायनस करतो. मायनस लॉग ऑफ 7.4. झोपू नका रे. सो जस्ट आता हे सोडवायचं. इथपर्यंत आलं ना. मी असं का केलंय ना की आपल्याला हे लॉग घेणं सोपं जातं. कारण आपण 10⁻ समथिंग त्याचा लॉग ह्याच्या बाजूने करू शकत नाही. ती लई मोठी संख्या होती. सो बेटरली आधी पॉवरची काय तर विल्हेवाट लावायची आणि बाद में ऑर्डर्स नंबर्सला घ्यायचं. सोडवा. आता याच्या पुढे लॉग येतोय ना काढायला. काढा. ऑनलाईन लॉग टेबल कसं व्हायचं रे बाबा. कोणी आणलं की नाही लॉग टेबल. अरे बाबा ज्यांना टेबलाचा दादा नाही ते लॉग टेबल कसं आणणार आहे. असं घ्या. हे काय करा होमवर्क म्हणून घरी सोडून आणा. नाही आणलं असेल तर राहू. इथपर्यंत मी तुम्हाला आणलंय. त्याच्यापुढे तुम्हाला लॉगचे ऍडिशन त्याला डिवाइडेड बाय 2 आणि अँटीलॉग करायचं आहे. काय एक प्रॉब्लेम आहे आता तो त्याला वाटतं ना. अजून एक प्रॉब्लेम आहे. कोणता आहे मे बी एक्झामला विचारणार नाही पण तुम्हाला लॉजिक लक्षात आलं पाहिजे. हेच आहे. झालं इथपर्यंत. राईट डाऊन. नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम 11. A body weighs 5.6. 11 नंबरचा a body weighs 5.6 kg weight. 5.6 kg weight on the surface of Earth. On the surface of Earth, how much will be its weight on a planet whose mass is 7 times the mass of Earth, and radius twice that of Earth's radius. So where are we right now? Given. द्या रे आम्हाला कोणीतरी काहीतरी द्या रे. देताय दिलं. सो काय दिलं आपल्याला त्यांनी द्या म्हणून वेट दिलेली. आपण द्या म्हटलं त्यांनी प्रॉब्लेम दिला आणि प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय वेट किती आहे. वेट 5.6 kg वेट. याचं युनिट कडे लक्ष द्या. काय याच्या कसं म्हटलं त्यांनी kg वेट. युनिट काय म्हटलं त्यांनी एक्सेलरेशन ड्यू टू बॉडी वेट इज अ kg वेट. ही क्वांटिटी ना ही मास पेक्षा वेगळी. ही क्वांटिटी तुमची मास पेक्षा वेगळी आहे. हे kg वेट याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट होतोय हे दिले त्यांनी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन हे दिले त्यांनी. ज्यावेळी तुम्ही kg वेट म्हणता ना
केजी वेट 1 युनिट दिला असेल त्यावेळी नथिंग बट हे फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता त्याचा फॉर्म्युला कसा आहे mg. आणि त्यांनी काय विचारलंय वेट म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवर केजी वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. दुसऱ्या प्लॅनेटवर समथिंग. आता हे बघा तुमचं एक पॉइंट लक्षात ठेवायचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होऊ शकतो, मास चेंज होत नाही. पॉइंट की पॉइंट याचा असा आहे की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होऊ शकतो, म्हणजे हा एफ चेंज होऊ शकतो पण तुमचा मास चेंज होत नाही. जेव्हा तुम्ही स्पेसिफिक मास म्हणता हा मास चेंज होत नाही. सो तुम्ही कुठल्याही प्लॅनेटवर जा काही हरकत नाही, त्याचा मास तेवढंच राहणार आहे पण वेट बदलू शकतो. वेट म्हणजे त्याच्यावरती असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मे बी बदलू शकतो. सो आपल्याला काय करूया, पहिल्यांदा ट्राय टू फाइंड आउट द मास. कसं म्हटलंय आपल्याला, काय म्हटलं त्यांनी वेट ऑफ द बॉडी ऑन द अनदर प्लॅनेट. मग ते वेट काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मास तर माहित पाहिजे. मग आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू फाइंड आउट द मास. फोर्स अपॉन ग्रॅव्हिटी, रिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशाची, अर्थची. आपल्याला सध्या अर्थ वरती आहे, आपण अर्थ वरती एवढं वेट आहे 5.6 केजी वेट. मग फोर्स किती आहे तुमचा 5.6 आणि डिवाइडेड बाय 9.8. 5.6 डिवाइडेड बाय 9.8 याची व्हॅल्यू आली का लक्षात? नाही, आम्ही सांगतो. लॉग टेबल आणलेलं नाहीत ना, आणले? अरे वा, मगाशी शोध कुठं लागलेला, कारण नारळाखाली पडलं कुठं? न्यूटन सफरचंद पडल्यावर ग्रॅव्हिटेशनचा फूल लावला असं म्हणतात. आम्ही लॉग टेबल विसरलो कुठं, नारळाच्या खाली. नाही बहुतेक न्यूटनला नारळाच्या खाली आणि लॉग टेबल न्यूटनच्या खाली ठेवले वाटतं. तो गेला तर मग सापडेल लॉग टेबल. मग आता काय की 5.6 डिवाइडेड बाय 9.8 किती येतं 0.5714. मास तुमचं काय येतं 0.5714. मी डायरेक्टली लिहितोय, तुम्ही करा कॅल्क्युलेशन पद्धती. ठीक आहे, मास काढलं. ओके, आता दुसरा क्वेश्चन काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कोणाचं, दुसऱ्या प्लॅनेटचं काढायचं. मग दुसऱ्या प्लॅनेटचं काढताना काय करावं लागेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला कसा आहे, G इक्वल टू GM बाय R स्क्वेअर. किती, GM बाय R स्क्वेअर. मग त्या प्लॅनेटचं मास किती आहे 7 टाइम्स और 1 त्या प्लॅनेटचं RP. त्या प्लॅनेटचा मास कसा आहे 1/7 टाइम्स मास ऑफ अर्थ आणि रेडियस किती आहे ट्वाइस ऑफ अर्थ. ओके, मग टाका इथं काय होणार, G इंटू मास ऑफ P म्हणजे किती आहे 1/7 टाइम्स मास ऑफ अर्थ इंटू 2 इंटू रेडियस ऑफ अर्थ होल स्क्वेअर म्हणजे GME अपॉन RE इंटू 1/28. स्क्वेअर कुठे जातं आमच्याकडे, R स्क्वेअर 2 raised to 2 म्हणजे 4, 4 into 7 म्हणजे 28. उत्तरायचं म्हणजे कळतं. लॉजिक लावा म्हटलं की आम्हाला नाही कळत काही, लॉजिक आमच्या डोक्याच्या पलीकडे चालतं. सो इथं तुम्हाला फाइंड आउट करायचं काय, याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना, अर्थचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 9.8. हे GM बाय R स्क्वेअर म्हणजे अर्थचं ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू 9.8 आहे डिवाइडेड बाय 28. 9.8 डिवाइडेड बाय 28 किती येतं की 0.35. काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या प्लॅनेटचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढलेली आहे 0.35 समजी घेते. मग त्या प्लॅनेटवरचं वेट काढण्यासाठी फॉर्म्युला कसा आहे की मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मास किती आहे 0.5714 इंटू हे किती आहे 0.35. कसं व्हायचं तुमचं, ही व्हॅल्यू सोडवल्यावर तुम्हाला मिळणार
kg वेट. बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यांनी बरंच मोठं वेट दिलेलं आहे, एवढं मोठं वेट येत नाही त्याचं. तुमचं वेट किती येत आहे 0.2 kg वेट असा आन्सर येतो. सो याच्यामध्ये की पॉइंट काय लक्षात ठेवायचे, वेट वेगळं मास वेगळं. की पॉइंट काय, वेट ही क्वांटिटी वेगळी आहे, त्याचं युनिट काय की केजी वेट म्हणून आहे. ज्यावेळी तुम्हाला केजी वेट म्हणतो त्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत गोष्ट म्हणत असतो. आणि मास हे मास तुम्हाला कम्प्लीटली केजी ग्रॅम याच्यामध्ये देतात. ही समथिंग त्याची प्रॉपर्टी आहे, त्या सबस्टन्सची किंवा त्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे. ओके, आलंय लक्षात, एक्स्ट्रा फॉर्म्युला आहेत ना लक्षात ते. सो आज काय करूया, आज थांबूया इथं. सो नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण. थँक्यू.